उस कायनात में पहले मैच में वेंचर कॉरपोरेशन का तकदीर बदल दिया, जीत को हार में बदल दिया और बाबा का प्रसाद काशी की बाबा इन टीम को मिलते हुए। लेकिन साथ ही साथ में ध्यान रखना है कि सभी टीम अभी तक इस प्रतियोगिता में बने हुए हैं। कोई भी खिलाड़ी अपनी टीम को छोड़ के ना जाए जब तक आज का दिन का आखिरी मैच आप खेलते नहीं हो। आप इस प्रतियोगिता में आपको रहना है और आपके टीम के साथ में आपको खड़े रहना है। अगला मैच हमारे सामने हो रहा है काशी के बाबा। इन्होंने टॉस जीतकर पहले बैटिंग लेने का फैसला लिया है और आमंत्रित किया है किरण कंस्ट्रक्शंस को बैटिंग के लिए, जिनका आइकॉन और कप्तान है गौरव। दोनों ही टीम पहले मैच में अपनी जीत हासिल करते हुए दूसरी मैच में आमने सामने इस मैच में दिखाई देंगे। जरूरी होगा मैच, बहुत इंपॉर्टेंट मैच है, क्योंकि लगातार जो टीम 4 मैच जीतेगी वो डायरेक्टली सेमीफायनल में प्रवेश करेगी। त्याचबरोबर आपण पाहू शकतो की उन्हाच्या या तडाख्यामध्ये जोरदार क्रिकेटचा आगामी खेळ आपल्याला पाहायला भेटतोय जीटीसीच्या माध्यमातून। पंचांच्या भूमिकामध्ये त्याचबरोबर उपस्थित असलेले आमच्या प्रमुख पाहुण्यांचे अतिथींचे सहर्ष स्वागत करिता एनजीपीएल 2026 चा आजच्या दिवसातील ही चौथी मॅच किरण कंस्ट्रक्शन वर्सेस काशी के बाबा। काशी के बाबाच्या माध्यमातून पहिली ओव्हर घेऊन आले ते म्हणजे दीप आणि सामना करतील स्ट्राइक बॅट्समन गौरव आणि नॉन स्ट्राइकला ते म्हणजे सुबोध, ज्यांची बावा चषक पुढच्याच हप्त्यामध्ये 7 आणि 8 तारखेला आपल्याला प्रेक्षेपित पाहायला भेटेल। यूट्यूब लाईव्ह आहे, 50,000चा रोख रक्कम आहे। दरवर्षी ही टुर्नामेंट होतेच। पहिला चेंडू आणि त्याच्यावर प्रहार केलाय सरळ दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा स्ट्रेट ड्राइव्हच्या माध्यमातून हा 4 धावा। डीजे संघमालक रामशंकर जयस्वाल जी आणि त्याचबरोबर काशी के बाबा यांचे प्रोप्रायटर स्वतः संदीप जी विश्वकर्मा आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहू शकतात विकेट कीपरच्या भूमिकामध्ये। दुसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसरा चेंडू दीप यांचा टाकलेला चेंडू लोअर फुल टॉस होता। पुन्हा एकदा त्याला दिशा दाखवली, सरळ दिशेने ट्रॅव्हल करतोय, चेंडू पकडेपर्यंत अडवलेपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट। येस, दुपारचं क्षेत्र आहे, थोडंसं हवा वेळेवर इथे प्रहार करते, साथ देते फलंदाजीला। जर बरकतच्या पेडला आपण पार केलं म्हणजे 4 धावा रोखू शकत नाही, हे देखील आहेच। सरळ दिशेने फटका मारताना तुम्हाला काही कॉल करतात आहे पंच। येस, ओव्हर नंतर तुम्हाला शूज घेऊन जायचे आहेत। येस सर, मारेला पुन्हा एकदा फटका सरळ दिशेने मारतोय, तोच फटका निकाल काय येतोय पाहायला भेटेल। येतोय 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 4 धावा। डीजे मेंढरी पॉवर प्लेचा पूर्णपणे उपयोग करताना किरण कंस्ट्रक्शनचे फलंदाज गौरव यांनी 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा जमावलेले आहेत। चांगली खेळी करतात आहे। सर्कलला कसं खेळायला पाहिजे जेणेकरून आपल्याला 6च मारायची गरज नाहीये, पण सर्कल मधून गॅप फाइंड आउट कसे करायचे येणारे या चौकारवर आपल्याला पाहायला भेटलंय। चौथा चेंडू, धावसंख्या झाली 10, अजूनही 3 चेंडू या षटकातील शिल्लक। चौथा चेंडू दीप यांचा। यस, थोडंसं काहीतरी विचलित करण्यासारखं समोर दिशेने फलंदाजांनी तो डेड बॉलच्या स्वरूपामध्ये पंचांनी तो घोषित केलेला आहे। काही कॉल देतात आहे पंच फिल्डिंग प्लेसमेंटच्या माध्यमातून। जेव्हा तुम्ही बॉल टाकता तेव्हा बॅट्समनचा
स्टान्स रेडी आहेत की नाही ते बघणं गरजेचं आहे. पुन्हा धमाक. चौथा चेंडू दीप यांचा. सामना करतील गौरव. यावेळेस मात्र टाकलेला चेंडू आणि पंचांनी याला वाईड घोषित केलेला आहे. यानंतर होणारा सामना व्हेंचर कॉर्पोरेशन वर्सेस अजय केमिस्ट. कुठेही जाऊ नका. इनिंग्स नंतर तुम्हाला नाणेफेकसाठी यायचंय. व्हेंचर कॉर्पोरेशन वर्सेस अजय केमिस्ट. चौथा सामना आजच्या दिवसातील किरण वर्सेस काशी. वॉट शॉट. स्क्वेअर पॉइंटच्या डोक्यावर मारलेला हा फटका. नेत्रहीन फटका 4 धावांसाठी. येणारा तिसरा चौकार या षटकातील धावसंख्या वेगाने जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावांवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र टाकलेला फुलर लेनची डिलिव्हरी. डॉट चेंडू. गुड बॉल. चांगला चेंडू. चांगला कमबॅक करतात आहे. 14 धावा आतापर्यंत जमवलेला आहे. शेवटचा एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे आणि दीपला मात्र तो चेंडू सांभाळून टाकावा लागेल. येस सर. माफ करा. बोला करो मैं तो 15 धाव संख्या. वॉड शॉट. पुन्हा एकदा मारलेला फटका सरळ दिशेने बर्गाच्या पेडमध्ये जाऊन आदळतोय. धडतोय पडतोय तोपर्यंत मात्र आणि यावेळेस सुबोधला बाद व्हायला लागतंय रनआउटच्या स्वरूपात. त्या शूजचा कॉल देत होता परंतु त्या शूजनी दगा दिलेला आहे आणि खेळाडू बाद होतोय.
आणि कॉल गमावलेला आहे. चला मॅचचा सुरुवात करूया. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस मात्र पुल शॉट केलेला आहे. मारलेला फटका चाललाय हातामध्ये, डोक्यावरून थोडासा चेंडू जातोय आणि निवन बाउन्स होतोय, मिसजज होतोय आणि चालला तो सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. लागेल थोडा क्विकनेस दाखवायला लागेल, थोडंसं चॅप्टरगिरी दाखवायला लागेल, क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता, इकडनं कोणी आवाज द्यायचा नाही प्लीज. पॅव्हिलियन मधून जर कोणत्याही खेळाडून मिस कॉल दिला तर त्या संघाला 3 रनची पेनल्टी भेटेल, कारण तुम्ही प्रोफेशनली युट्यूब लाईव्हची टुर्नामेंट खेळत आहेत, लक्षात असू द्या. सुबोधजी येस कॉल देतात आहे. बॅट घेऊन जायचंय लवकर, त्वरित बॅट घेऊन जावा. या इनिंग्सला भरपूर वेळ लागतोय, जरा जास्तच प्रोफेशनलिझम होते, जरा पटापट करा. चला लहान पोरांना विनंती आहे, सगळ्या क्रिकेट प्रेमींना विनंती आहे, थोडंसं स्टेजच्या बाजूला बसायचं आहे. मॅच खेळूया. अनिकेत प्रजापती, चांगला टाकलेला चेंडू, फुलं डिजेरे. हो 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 हो, चान्स होता, चांगला बॅकअप केलेला आहे. डायरेक्ट हिट जर लागला असता गुड डिलिव्हरी, चांगला टप्पा, निर्धाव टाकलेला चेंडू, डॉट बॉल. आयकॉनच्या भूमिकामध्ये खांद्यावर घेऊन चाललेली हा सामना अनिकेत प्रजापतीच्या माध्यमातून डॉट चेंडू. फिल्डिंग प्लेसमेंट केली आहे, लेफ्टी बॅट्समन आहे, काय दिशेने खेळेल, कुठला चेंडू टाकायचा आहे, कुठला खेळाडू कुठे सीमावर ठेवायचा आहे, कॅच कसा घेतला जाईल. पुन्हा एकदा सुरेख मारलेला हा रिवर्सचा फटका, पाहूया किती धावा भेटतात आहे. आणि यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा. 29 रन्स ऑन द बोर्ड. काशी के बाबाचे सपोर्टर्स, कालच्या क्षेत्रामध्ये आपण पंकज यांच्या माध्यमातून त्यांचे भक्कम सपोर्टर म्हणून आपण पाहिले, परंतु डीएसके एंटरप्राइजेस यांनी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. मारलेला फटका, चाललाय चाललाय चाललाय, सलामी फटका, षटकार.
जो लेफ्टीचा असतोच तो म्हणजे पुल शॉट 6 धावांसाठी. थोडीशी गडबड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 धावांवर. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 रन्स ऑन द बोर्ड. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ. चेंडू झाले ते 4. बाहेरील टाकलेला चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या 36. यावेळेस मात्र फुलर लेन डिलेव्हरी डॉट बॉल. शेवटचा एक चेंडू शिल्लक. चला घाई करायची जरा लवकर. एंडिंग तक थोड़ा सा लूज हो जाते हैं ना, इसलिए अभी जितना फटाफट कराएंगे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि या चेंडू मध्ये देखील पुन्हा एकदा टाकलेला हा निर्धाव चेंडू. षटक संपते. 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या ती म्हणजे 36. डीजे चा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला यश. 36 धावांवर मजल मारलेली आहे. शेवटचं एक षटक बाकी आहे. अजूनही 2 फलंदाज महत्वपूर्ण यतीन आणि आयकॉन कप्तान गौरव खेळपट्टीवर उपस्थित आहेत. यतीनच्या बॅटीतून येणारा षटकार धावसंख्या जाऊन पोहोचली होती ती 35 वर. त्यानंतर टाकलेला वाईड, नंतर निर्धाव. षटकानंतर धावसंख्या 36. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 चेंडू म्हणजे महत्वपूर्ण चेंडू. 50 धाव संख्या पार करतील का किरण कन्स्ट्रक्शन्स? एक मोठा आव्हान काशी के बाबा या संघासमोर ठेवतील का? वडशॉट चांगला मारायला फटका. गॅप मध्ये प्लेयर तिकडे आहे. प्लेयर अडवतोय, चेंडू फेकतोय. 2 धावा. मारायला फटका पुन्हा त्या गॅप मध्ये चाललाय. लेच्या दिशेने मला फटका अडवलाय, फेकलाय. गुड थ्रो. हा 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 गॅदर केला पाहिजे होता. थोडासा थ्रो वाईड झाला. त्यावर पुन्हा एकदा गौरवनी स्ट्राईक घेतली आहे. धाव संख्या होते 40. 40 रन्स. येणारे 4 चेंडू 50 चा आकडा पार होतोय का? स्लो डिलिव्हरी आणि त्याला व्यवस्थित गॅदर केलाय, कनेक्ट केलाय, फेकून दिलंय. 6 धावांसाठी.
रीड करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यांनी पाहिलं हाताची हालचाल, स्लोअर डिलिव्हरी, व्यवस्थित बॅटीवर घेतला आणि फेकून दिला तो 6 धावांसाठी. वैयक्तिक 32 धावांवर खेळी करतोय. निर्धाव चेंडू, 14 चेंडू 32 धावांचे खेळीवर. अजूनही व्यासपीठ खेळपट्टीवर उपस्थित असलेला गौरव. येणाऱ्या 2 चेंडू बाकी. वॉड बॉल, परंतु यावेळेस टिपला पंचांनी वाईट घोषित केला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 47. चला नाणेफेकसाठी यायचंय. व्हेंचर कॉर्पोरेशन वर्सेस अजय केमिस्ट. अजय केमिस्टचे कर्णधार शुभम. चला नाणेफेकसाठी या लवकर प्लीज जरा. सदस्य मला फटका, थोडासा अनइवन बाउन्स हातामध्ये येतोय, फेकतोय. थ्रो मात्र जबरदस्त होता, परंतु 2 धावा काय रोखू शकले नाही. नॉन स्ट्राईकला जर फेकला असता तर कदाचित एक रनआउटचा चान्स बनला असता. ठीक आहे, हरकत नाहीये. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 49. शेवटचा 1 चेंडू बाकी, धावसंख्या 49. आणि इट्स अ व्हाईट बॉल. धाव संख्या पोचते 50 रन्स. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. आणि शेवटच्या चेंडूवर हा येतोय खणखणीत षटकार. टॉस की तरफ में रुख करते हैं. चलो, अगर दोनों टीम की बात करूं तो अजय केमिस्ट एक मैच जीत के आगे बढ़ी है और वेंचर कॉर्पोरेशन एक मैच हार के बैकफुट पे. टॉस उड़ता हुआ हमारे प्रमुख अतिथिगण कमलेश पासवान जी के हाथ से टॉस मांगते हुए अजय केमिस्ट के शुभम. चलो टॉस उड़ा है, टेल मांगा है और आया है हेड. चलो टॉस की प्रक्रिया हो चुकी है. टॉस गया है सतवीर खरवारिया वेंचर कॉर्पोरेशन के. इसमें क्या लेना पसंद करोगे? हम लोग फील्डिंग करेंगे फिर से आपके पक्ष में फील्डिंग आपने लिया है. अगले बार हार का सामना किया था, इस बार क्या स्ट्रेटेजी है? कौन से ऐसे प्लेयर आपने चेंज किए हैं? कौन से आपके 4 बॉलर चेंज है कि वही है? नहीं, 4 बॉलर तो हमारे सेम रहेंगे, पर हम लोगों का जो गलती हुआ था वो गलती हम लोग रिपीट नहीं करेंगे ये बार. आपने देखा रहेगा इसके पहले मैच में अजय केमिस्ट ने 49 रन बनाया था. 59 रन बनाया था. कितने रनों पे रोकने की कोशिश करोगे 4 ओवर में? नहीं, अभी हमारा बॉलिंग अटैक बहुत अच्छा है, तो हम लोग ट्राई करेंगे कि 40 के नीचे रखें. चलो थैंक यू सो मच. बात करेंगे शुभम से. शुभम, आपके पक्ष में इस बार बैटिंग आया है. अगले बार आपने 59 रन बनाया था, 1 रन चुका था हाईएस्ट स्कोर से. इस बार वो स्कोर कंप्लीट कर पाओगे? नहीं. क्यों ऐसा आपको लग रहा है? वो उधर मैच के सिचुएशन पे हम देखेंगे कि उधर 60 रन होता है कि नहीं, लेकिन हम 40-45 के लिए ही जाएंगे. चलो दोनों टीम को ऑल द बेस्ट. और हम चाहेंगे भैरे सर की आवाज़ फिर से एक बार आपको सुनाई देगी. फिफ्टी 57 रन्स का बड़ा लक्ष्य है, लेकिन कोई बात नहीं, तैयारी भी की जा रही है.
काशी के बाबा इनके माध्यम से पहले बैटिंग की जोड़ी जो मैदान में जा रही है वो है खुद आइकॉन और कप्तान जी अनिकेत प्रजापति। साथ देने के लिए उनके जा रहे हैं वो है साहिल। और साथ ही साथ ये चला 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 बैट्समैन बहुत वक्त ले रहे आप, अंपायर वहां से कॉल दे रहे हैं आपको, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, बॉल प्रॅक्टिसला भेटणार नाहीये डायरेक्टली मॅच, यानंतर मॅचचा बॉल द्या, मॅच का बॉल चला विवेकसाठी इथे पारितोषिक आलेलं आहे, रॉयलच्या माध्यमातून विकेट घेतली तर 1000 रुपये, कॅच घेतली तर 500 रुपये। परंतु आतापासून ही सूचना येते की जे काही इनामी राशी येणार आणि जर ते कोणाला भेटलं नाही तर 100 रुपये प्रत्येकी कापले जाणार। तुम्ही तुमच्याच खेळाडूला पैसे लावणार, आमच्या तोंडातून मुखातून तुम्ही बोलून घेणार, परत तुम्ही जमा करणार, नाही लागले तर 100 रुपये वजा करून ते कमिटीकडे राहणार, उरलेले पैसे तुम्हाला रिटर्न भेटतील। चला रॉयलच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे विवेकसाठी। विकेट घेतलं तर 1000 रुपये, कॅच घेतली तर 500 रुपये, आणि जर ह्याच्या मधलं काहीही नाही झालं तर रोख रक्कम परत केली जाईल, परंतु 100 रुपये कापून दिले जातील। चला 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 मॅचला सुरुवात करायची आहे, तुमच्या नंतरही बरेच सामने खेळवायचे आहेत, क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या, तपती उन्हामध्ये पंच देखील उभे आहेत। यानंतर होणारा सामना आणि नाणेफेक जिंकला आहे तो व्हेंचर कॉर्पोरेशन खरुबाई यांनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे, बरोबर ना, आणि आमंत्रित केलेला आहे शुभम अँड कंपनीला अजय केमिस्ट, ज्यांचे प्रोप्रायटर संघमालक संजय गुप्ता यांना फलंदाजी। टाकलेला चेंडू मारायला फटका लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय, प्लेयर आहे, प्लेयर पकडतोय, चेंडू फेकतोय, एक धाव। अनिकेत म्हणतात आहे दुसरा रन साठी प्रयत्न करा, आपल्याला मोठा रन चेस करायचा आहे, लूज राहू नका, दुसरी धाव असेल तर ती घ्या। ओ हो तेच तर रार गेन डॉट बॉल के लिए। त्याचबरोबर आमच्यामध्ये उपस्थित असलेले GS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर करता धरता संघ मालक गौरी शंकर जायसवाल जी, आपका सहर्ष स्वागत है सर जी। कैच ड्रॉप, अनिशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते, कॅच पकडला गेला पाहिजे होता पण ड्रॉप होतोय। कवर है, कवर बैट है ही नहीं उसमें। साथ ही साथ आणि 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 चेंडू इकडनं तिकडनं तिकडनं इकडनं धावून काढायचे आहेत कारण आणि 4 धावांसाठी की त्यांनी गौरी शंकर साहेबांचा इथे मान सन्मान सत्कार करायचा आहे। सर जी आइए।
कमलेश पासवान साहेब यांच्या हस्ते गौरी शंकर साहेब यांचा सत्कार केला जातोय, मान सन्मान केला जातोय. वॉट बॉल, वॉट डिलिव्हरी. तेच तर्रार गेर अनिशच्या माध्यमातून एक धाव नक्कीच भेटेल. प्लेसमेंट केली होती, स्ट्राइक बदलतात आहे पुन्हा. साईल ऑन द मार्क. गौरी शंकर सर जी, हर साल इसी तरह से इस एनजीपीएल को आपका साथ हमें मिलता रहेगा, ऐसी आशा हम करते हैं. और आपके जीवन के अगले सफर में हमारी ओर से आपको शुभकामनाएं. थैंक यू सर, थैंक यू वेरी मच. षटक संपते. षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली आहे ती 9 रन्स ऑन दी बोर्ड. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज आहे ती म्हणजे 48 धावांची. 18 चेंडू 48 धाव. 9 रन्स हो चुके हैं. 57 टू विन है. 48 रन्स की आपको और जरूरत है. विवेक, तुम्हाला पारितोषिक लावलेला आहे. विकेट जर घेतला तर रॉयलच्या माध्यमातून 1000 रुपये, आणि नाही घेतला तर 100 रुपये कापून तुमच्या संघाला परत पैसे केले जातील, हेही लक्षात ठेवा. किरण और काशी के बाबा. आणि 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 हा गेला षटकार. सुरेख टाकला चेंडू, यावेळेस ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू, मारलेला फटका सरळ दिशेने आडवेपर्यंत 2 धावा. रॉयलच्या माध्यमातून लावलेला पारितोषिक आणि विवेकला येणारा षटकार. अजूनही विकेट घेतला तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि ही गेली 4 धावा. मॅचला सुरुवात होते. विवेक थोडासा महाग ठरतोय. रन्स यायला चालू झालेले आहेत. आतापर्यंत विवेकनी खर्च केलेले 4 चेंडूमध्ये 12 धावा. येणारे 2 चेंडू आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 रन्स. काशी के बाबा ने तांडव करना शुरू कर दिया है. प्रसाद तो बटेगा, बारी बारी बटेगा. दिया ना, दिया. ओह, क्या डिलीवरी थी, क्या डिलीवरी थी. रॉन्ग वन डिलीवरी. क्या प्रयास किया है. अच्छी डिलीवरी, डॉट बॉल.
षटक संपते. षटकाच्या अखेरीस धाव संख्या 22 रन्स ऑन द बोर्ड. क्रिकेट के हजारों परत करण्यात येईल. चला विवेक, तुम्हाला अजून 500 रुपये आले. कॅच जर घेतले तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. तिसरं षटक घेऊन आले ते स्वतः कर्णधार गौरव. धावसंख्या झाली आहे ती 22. 12 चेंडू 35 धावांची गरज. म्हणजे तब्बल 12 चेंडू मध्ये फक्त 6 ची गरज आहे. या षटकामध्ये जर 2 षटकार जरी पडले तेज तर्रार गेंद अपील होती हुई नॉट आउट का इशारा और डॉट बॉल. 11 चेंडू 35 धावांची गरज. अनिकेत प्रजापती 11 चेंडू 35 धावांची गरज. दोन धावा. 10 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. 10 मध्ये 33, 10 रन और 33 रन की आवश्यकता. अभी भी मैच बाकी है. अगर इस डिलीवरी पे 6 रन आते हैं तो कालची मॅच आपण श्रीलंका पाकिस्तानची तर पाहिलीच असेल. ओ हो बैट का इनर एज लेते हुए घोषित क्षेत्रांमध्ये 2 धावांसाठी 9 चेंडू 31 धावांची गरज. 9 चेंडू 31 धावांची गरज. विचारलेला प्रश्न प्रत्येकाला असेल, श्रीलंका पाकिस्तानच्या मॅचची जी शेवटची डिलिव्हरी होती ती वाईड होती का? तर 99% उत्तर तो वाईड होता आणि पाकिस्तानला लकी विन भेटला. 31. पाकिस्तान टुर्नामेंटच्या बाहेर आहे आणि आजच्या डू अँड डायच्या कंडिशन मध्ये इंडिया वेस्ट इंडीजची मॅच 100% इंडिया हमारा जीतेगा ही, क्योंकि हमारा दिल हमारी जान धड़कती है इंडिया के लिए. पाकिस्तान मुर्दाबाद. और ये लगा नहीं. ओहो हो. खिलाड़ी बात अनिकेत प्रजापति को पेविलियन में आना पड़ेगा. गौरव ने लिया है विकेट. डीजे शूरवीर नाव संतोष जयस्वाल. नाव संतोष जयस्वाल. पडगांधी नगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल. चल पडगांधी नगरचा चषक दादा आयलय पॉवरफुल. गोलंदाज गौरव आणि फलंदाज आशिष. आणि
येतोय सुपर डुपर 6 रन्स. क्या बात है. सामना रंगलाय मैदानी आज होतंय चुरशीचा खेळ कार्य करता संतोष जयस्वाल नाव संतोष जयस्वाल नाव संतोष जयस्वाल पडगांधी नगरचा चषक दादा आईलय पॉवरफुल चल पडगांधी नगरचा चषक दादा आईलय पॉवरफुल कार्यकर्ता आमचा शूरवीर नाव संतोष जयस्वाल नाव संतोष जयस्वाल नाव संतोष. शेवटचा षटक घेऊन येते एक ऑलराऊंडर खेळाडू यतीन आणि अजूनही साहिल जो ओपनिंगला गेलेले आहेत अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहेत. गडी गमावलेला आहे तो फक्त एक विकेट. 6 चेंडू 23 धावांची गरज. पहिला चेंडू फिरकीवरून टाकलेला हा चेंडू. चला क्लोज किपिंग आहे. गॅदर केलेला चेंडू आहे. मी त्याला घेऊन येतो. फोन कर त्याला. मी बोललोय देतो म्हणून. काय लक्षात नाही राहिला. मी त्याला नाही घेऊन येतो. पहिले बोल ना. फुल टच चेंडू आणि त्याला दिलाय फिरकून. जातोय चेंडू 6 धावांसाठी. जोश कुठे काशी के बाबा. मैच अभी भी खत्म नहीं हुई है. अभी भी 3 गेंदों में 17 रन की जरूरत है. कुछ भी हो सकता है. 3 चेंडू 17 धावांची गरज. डॉट बॉल. 2 गेंदे 17 रन की आवश्यकता. एक चेंडू 17 धावांची गरज. चला याच बरोबर किरण कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून लगातार 2 सामने जिंकून प्रतिद्वंदींना उद्ध्वस्त करून अव्वल नंबरवर आलेले आहेत. अभिनंदन किरण कन्स्ट्रक्शन्स आणि त्यांचे प्रोप्रायटर रामशंकर जयस्वाल साहेब. त्याचबरोबर हार्ड लक